पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अजूनही कायद्याने काही निर्णय हे तुझ्या बाजूने लागायचे आहेत अनु. ओके, तोपर्यंत तू अजून माझीच बायको आहेस. आणि जोपर्यंत पाहुणे मंडळी आली वाटतं. सो मिसेस अनामिका आकाश जोशी, चला त्यांच्या स्वागताला जाऊया. या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी राधाचा बाबा आकाश जोशी. ही माझी आई, भेटलोय. आमच्या सासूबाई, आणि ही माझी बायको अनामिका आकाश जोशी. नमस्कार नमस्कार. नीलचा वडील छे, असा तुम्हाला नानाच म्हणतो. अवनीलची मम्मी छे, त्याच्या आई. आता सगळ्या गप्पा आपण इथेच मारणार आहोत का? चला आज या, जाऊया. या. या या. या. चल, ये. मम्मा, या आकाश जोशीचा काय प्रॉब्लेम आहे नक्की? पेशन्स. आता उगाच नीलच्या आई बाबांच्या समोर तमाशा नको, कळलं? बसा नानासाहेब, बसा बसा बसा. नानासाहेब, आमच्या या छोट्याशा घरामध्ये तुमचं मनापासून स्वागत. अहो छोटं कसलं आकाशराव. आम्ही मागच्या वेळेला पुण्याला आलो होतो ना, तेव्हाच मी यांना म्हणलो होतो, आता पुण्यात असा गैरा बंगला म्हणजे झाकासच आहे की. मग अरे हा, तुम्ही या अगोदरच येऊन गेलाय नाही का? त्यामुळेच आपली भेट नाही होऊ शकली, कारण मी पुण्यात नव्हतोच आणि म्हणूनच माझी खातिरदारी तुम्हाला अनुभवायला नाही मिळाली. पण आज आज तुम्हाला ती अनुभवायला मिळाली. नाही म्हटलं तरी शेवटी आमची मुलीकडची बाजू. सासूबाई, चहा पाण्याच बघा ना. बघते. ए आई, तू बस ना. एक एक मिनिट, काय म्हणलास तू? मुलीची बाजू? लेट मी क्लिअर दिस. नील माझा मित्र आहे आणि हे त्याचे आई बाबा आहेत. दॅट्स इट. अगं राधा, असं वडिलांना आरे तुरे करू नये. नाही काकू, हा माझा बाबा नाहीये. म्हणजे कायद्याने जरी असला तरी मी त्याला मानत नाही. आय एम सॉरी नील, पण मी खोटं नाही बोलणार आहे त्यांच्याशी. ए बेटा राधा, हे बघ, हे आपल्या दोघांच्या मधल्या ह्या ज्या कुरबुरी आहेत, हे रसवे फुगवे हे रोज होत राहतीलच ना, नाही का? पण हा नील फक्त केवळ तुझा मित्र कुठे आहे ग? तो तर तुझा बॉयफ्रेंड असं तूच मला सांगितलंस ना. तू हे सगळं आत्ता का बोलतोयस? राधा लहान आहे अजून. अरे तुम्ही पण त्यांच्या ह्यांना अरे तुरे करताय? नाही नाही नाही, माफ करा नानासाहेब, पण ते एक्झॅक्टली तसं नाही आहे. माझी बायको आहे ना, थोडीशी मॉडर्न विचारांची, त्याच्यामुळे असं अरे तुरे बोलण्यामध्ये ना एक विशिष्ट प्रकारचा गोडवा आहे आणि तो बेसिकली तिला जपायला आवडतो. मला वाटतं की आपण जरा भरकटतोय. नीलचे आई बाबा आले आहेत तर आपण छान बसून गप्पा मारूया. राधा आणि नील त्या दोघांना पुण्यातल्या 4 ठिकाणी फिरायला घेऊन जातील, हो की नाही नील? हो मॅम. राधाची गाडी नेली तर चालेल ना? हो. ऑब्विसली. फर्स्ट क्लास, मस्त. म्हणजे आपली होणारी सून आपल्या सासू सासऱ्यांना फिरायला घेऊन जाते, ही गोष्ट केवढी छान आहे. मस्त. आडा. पण मी असं म्हणतोय की तत्पूर्वी
आपण लग्नाची बोलणी करूयात ना. तू हे काय बोलतोस? सिरियसली हे काय चाललंय? काय म्हणजे कमाल आहे, तुला नीलशी लग्नच करायचं नाहीये का? राधा तू बस ना बेटा. हे कसं आहे, आम्ही काय तुझ्यावर जबरदस्ती करणार नाहीये. हे बा आता तुमच्याच मनात नाहीये म्हणल्यावर आम्ही काय करणार आहे, नाही का? कसं आहे नीलची आई, डायरेक्ट मुद्दा काढला ना त्यांनी, त्याच्यामुळं थरकी गायत पोरं, हं? घाबरी गायत बिचारी, घाबरतील नाही तर काय. हा मग मुळात आपण इथे राधा आणि नीलच्या लग्नाबद्दल बोलायला भेटलोच नाही आहोत. सगळेच तुझ्यासारखे नसतात ना अनु. सगळेच लोक असे वेगळे पर्याय निवडत नाहीत ना. आकाश, नाही ते विषय नाही तिथे वळवू नकोस. असं कसं वळवू नको? मला एक सांग, आता आपल्या राधाचे होणारे सासू सासरीत की नाही ते, या दोघांना माझ्याविषयी अनुविषयी माहिती सांगायला नकोय का? सांग मला. पण म्हणून तू तिच्याबद्दलच्या गोष्टी अशा काढणार आहेस का? ओके, मग मी माझ्याबद्दल सांगतो मी त्यांना. नानासाहेब काय, मी एक आपला छोटासा बिझनेसमॅन आहे. मधल्या काळामध्ये परदेशात होतो मी. ती इंडियात आल्याच्या नंतर ती MD असोसिएट नावाची कंपनी मी विकत घेतली. म्हणजे अनु आता तिथेच इंटिरियरचं काम करते ती. म्हणजे मी आपला असा विचार केला की तिला अजिबात कुठल्या प्रकारचा त्रास नको, ती दुसऱ्याला कुठेतरी रिपोर्टिंग करत बसणार, त्याच्यापेक्षा ती मलाच रिपोर्ट करेल. 25 कोटी रुपयाची कंपनी असेल ती. आली आपली माझ्याकडे, घेऊन टाकली. 25 कोटी? हा. हे काय लहान सून आहे का? बोलतोच मोठं आहे ना हे. हा, तरी पण तिला बाहेर काम करावं असं वाटतं. मी म्हटलं की नाही तुम्हाला की माझी बायको अशी जरा मॉडर्न विचारांची. ती आता गाडी बिडी स्वतः चालवणार. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इंटिरियरचं काम करते. म्हणजे स्वतःचा एक बिझनेस आहे तिचा. हे असं वहिनीबाईंसारख्या साड्या बिड्या तिला अजिबातच आवडत नाही. मग जेन्युइनली सांगतो मी तुम्हाला. आणि याचा आपल्या मंगळसूत्राच्या बाबतीत तर काही प्रश्नच येत नाही, घालतच नाही. आकाश, मी आपलं सहज म्हणाल असं काय नाही. म्हणजे मला खरं सांगू का, मला असं वाटतं की बायकांनी मंगळसूत्र घालावं. आता तुला नाही वाटत, ओके. आपण नाना, मला जेन्युइनली सांगा, वहिनी साहेब तुम्ही सांगा, म्हणजे बायकांनी मंगळसूत्र घालावं की नाही घालावं, तुम्हाला काय वाटतं? मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याची निशाणी आहे ना हो, ते तर घालायलाच पाहिजे. मग का हो? हो ना. घ्या, व्यायांचं सुद्धा तेच म्हणणं. कळलं? हे बघ, किमान आता तुला व्यायांसाठी तरी हे सगळं करावं लागेल की नाही? आई एक सेकंद थांब. फर्स्ट क्लास. हॅलो, काल ना हट्टी आहे. तिच्या मूडनुसारच वागणार ती. मग ठेवून देते मंगळसूत्र. या माणसाचं ऐकायची काही एक गरज नाही आपल्याला. नाना, आय एम सॉरी, मला तुमच्या समोर असं वागायचं नव्हतं. पण माझं नीलवर खरंच प्रेम, आणि म्हणून तुमच्या समोर काही येऊ नये, या घरातल्या गोष्टी बाहेर पडू नयेत म्हणून मी तुमच्याशी खोटं नाही बोलू शकत. नील, तुला माहितीये खऱ्यात कोण कसं आहे ते. सॉरी, यानंतर मे बी तू चिडशील माझ्यावर, बट आत्ता मी नाही काही करू शकत याला. कारण तुझ्या आईबाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर हा माणूस माझ्या मम्माला ब्लॅकमेल करणार असेल किंवा तिला मंगळसूत्र घाल वगैरे सांगणार असेल ना, तर ते मी सहन नाही करणार. काकू, मी खरंच या माणसाला माझा बाबा मानत नाही, आणि त्याला तितकीच मोठी कारणही आहे. त्यांनी खूप छळलंय माझ्या मम्माला.
आणि आत्तापर्यंत सगळं माझ्या मम्मानी एकटीने केलं. हे अख्खं घर तिने एकटीने सांभाळलंय. मला लहानाचं मोठं तिने केलंय. आजीला तिने सांभाळलंय. खूप चांगली हो काकू. माझी मम्मा खरंच चांगली हो. राधा, तरी पण मंगळसूत्राचा मान ठेवायच लागतो ग. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे नीलच्या आई, पण ज्याच्या नावाने मंगळसूत्र घालायचं त्या नवऱ्याने त्या मंगळसूत्राचा मान नको का ठेवायला? बघा आता तुम्ही, आई मंगळसूत्र नको म्हणते, मुलगी तिला साथ देते. आणि ह्यांची भलावणी कोण करते? तर सासूबाई, खुद्द यांच्या सासूबाई. तुम्हीच बघा बरं, तुमच्या गावाकडे हे असलं चालणार का ते? म्हणजे त्यांच्या गावाकडे चालावं म्हणून अनुने स्वाभिमानच सोडून द्यायचा? स्वाभिमान की अहंकार? बास नव्हता, बास. मिस अनामिका, आज नीलचे आई बाबा आलेत ना, सगळं छान होईल. मी तिथे नसलो तरी माझ्या शुभेच्छा आहेत. असं समजा की मी आहे तुमच्याबरोबर. राधाच्या आजी, तुम्ही सुनेच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहे, हिलाही चांगली गोष्ट आहे बा. पण मंगळसूत्र न घालून काय सिद्ध करायचंय राधाच्या आईला ते समजा ना बा. हो ना. मला काहीच सिद्ध करायचं नाही, पण जे लग्न मी मानतच नाही त्या लग्नाचं मंगळसूत्र मी का घालायचं? अहो पण लग्न का असं आहे का? आज केलं ना उद्या मोडलं, असं कुठं नातं असतं का? मग नाही, नसतं ना. पण आज लग्न केलं, उद्या जबरदस्ती केली, परवा काय मानसिक छळ केला, मग शारीरिक छळ केला, मग काय जबरदस्तीच केली, मग घरात डांबून ठेवलं, असं सुद्धा नसतं ना. मग काय फक्त 4 मंत्र म्हटले म्हणून सहनच करत राहायचं का? बास की आता. का रे? आता का बास आकाश? तूच सुरू केलास ना तमाशा. तुला ह्या सगळ्यांना हे सांगण्यात इंटरेस्ट आहे ना की मी कशी चांगली बायको नाहीये, कसा मंगळसूत्राचा अनादर वगैरे करते मी. मग त्यांनाही कळू दे ना की तू राधाचा फक्त नावापुरताच बाप आहेस. तिचा बाप असण्याचं कुठलंही कर्तव्य तू पार पाडलं नाहीयेस. तिला आणि मला प्रेम देण्याऐवजी तुला फक्त आमच्यावर हक्क गाजवायचा असतो. आमची काळजी नाहीये तुला, फक्त अरेरावी करायची असते. हे कळू देत ना आकाश त्यांना. पण माझ्या प्रोग्रेसिव्ह विचारांबद्दल सांगायचं ना त्यांना, मग तुझ्या अति रिग्रेसिव्हपणाबद्दल सुद्धा त्यांना कळूच दे. आज तुम्हाला माहितीये का, एकदा ऑफिसमधून यायला उशीर झाला मला, म्हणून माझा एक कोलिग सोडायला आला, तर या माणसानं बाहेर जाऊन त्याची गाडी फोडली. आणि मला पुढचा आठवडाभर घरात डांबून ठेवलं. नाना मला सांगा, तर मी कमावत असताना हिला बाहेर काम करण्याची काय गरज आहे? बस ना घरात बस, माझ्याकडे लक्ष दे, चांगलं चांगलं खाऊ पिऊ घाल, मला सणवार बघ. हो ना. सगळ्या गोष्टींचं विनाकारण बाऊ करायची ना हिला पहिल्यापासून सवयच आहे. लहानपणी पण अशीच होती. हीच पूजा का करायची, तेच व्रत का करायचं, बाईनेच का उपास करायचा, लग्नानंतर पण तेच. उगीच काहीतरी बोलू नका कावेरी ताई. अहो तुमच्या मुलीच्या आणि नातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. नाना, मी तुम्हाला समजावून सांगतो सगळं, पण आत्ता आपण निघूया. नाही, थांब ना नील. तुला लग्न करायचं ना राधाशी, आहो मग कधी ना कधीतरी त्यांना हे सगळं कळणारच आहे ना. मनाला न पटणारे सोपस्कार मी नाही करत. याला जर अतिप्रगतपणाचे विचार म्हणत असतील तर हो, पण परंपरा तोडण्याचा निलाजरेपणा माझ्यात तेव्हाही नव्हता आणि आजही नाहीये. हे लग्न टिकवण्यासाठी जे जे पारंपरिक सोपस्कार करावे लागतात ते सगळे मी अगदी प्रामाणिकपणे केले, खरंच सांगते. पण जेव्हा अगदीच सहन होईना तेव्हा मी सरळ ह्याला सोडून निघून गेले. वा वा वा, म्हणजे तू जे काही आता सगळं सांगतेस त्यांना, ह्याच्यावरती त्यांनी अगदी व्यवस्थितपणे विश्वास ठेवायला पाहिजे, है ना? कशाला? मी सांगतेय ना. अहो नानासाहेब, हा माझा मुलगा आहे
तरीही सांगते, नालायक मनुष्य आहे हा. अहो, मला सुद्धा त्याला त्याची आई म्हणून घ्यायची लाज वाटते. त्याच्या गोड गोड बोलण्यावर जाऊ नका तुम्ही. अहो, प्रचंड त्रास दिलेला आहे त्यांनी माझ्या सुनेला. हो का? मग मलाही माझ्या मुलीची लाज वाटते. नाना, या कावेरी आजींचं तुम्ही काही ऐकू नका. कोणाही बद्दल काही चांगलं बोलवत नाही त्यांना. अरे बास करा ना. मला एक कळत नाही, हे सगळं कशासाठी सुरू आहे? तर हिला मंगळसूत्र घालायचं नाही एवढ्यासाठी की नाही? ओके नाही? अगं पण मग अनु घाल ना ते मंगळसूत्र, सगळे प्रश्न संपून जातील. कशाला उगाच? नाही घालणार ती मंगळसूत्र. तुला तिची, तुझ्या लग्नाची किंवा राधाची जर खरंच काळजी असती ना, तर तू हा असा तमाशा घडवून आणलाच नसतास. खरंच कळत नाही आकाश, तू इतक्या खालच्या थराला कसा जाऊ शकतोस रे? केवळ अनुला कमीपणा यावा म्हणून तू राधाचं नुकसान करायला निघालास. हो, निघालोय. काय करायचं मग आता? राधाला 56 पोरं मिळतील. मला सांग, मला अनुसारखी मुलगी आणून देशील का तू? देशील का? सांग ना. वा, किती छान बाबा आहेस रे तू. ज्या मुलावर आपल्या मुलीचं प्रेम आहे त्याच्याबद्दल असं बोलायला तुझी जीभ रेटतेच कशी? कारण सांगू? कारण ह्या जगामध्ये ना मला तुझ्या पलीकडे दुसरं कोणीच नाहीये. आणि आपण जिच्यावरती अतोनात प्रेम करतो ती आपली बायको दिवसा ढवळ्या तिच्या यारासोबत त्याच्या हातामध्ये हात घालून जेव्हा फिरते ना, तेव्हा काय त्रास होतो हे फक्त माझ्या जीवाला माहिती. कळलं? नील, आता आणखी काय काय ऐकावं लागणार आहे बाबा आम्हाला इथं? हा, चाल बाबा इथून. हा, बस झाला हा गोंधळ. हो, चला बरं. हे सगळं तुझ्यामुळे झालं आकाश. सुरुवात कोणी केली? फालतूपणा करत. नाना बसा ना खाली. होय नाही, बसा खाली. तर आता कोणी कुठेही जाणार नाही, सगळेच. ओके? आता काय झालं अनु, की एवढा वेळ तू काय केलंस, माझ्याबद्दल सविस्तर सगळी प्रस्तावना सांगून मोकळी झालीस. आता स्वतःच्या बाबतीत सांग ना त्यांना की हा नवरा जिवंत असताना तो कशी एका परपुरुषाच्या सोबत त्याच्या घरात जाऊन राहतेस, ते बोल ना. तू का करतोयस हे सगळं? काय मिळणार आहे तुला? नाही म्हणजे स्वतःचा संसार तू उद्ध्वस्त केलास, आता परत माझ्या मागे लागलास. बापाच्या बाबतीत बोलायची ही अशी पद्धत आहे तुझी? राधा, प्लीज काही बोलू नकोस. चिखलात दगड टाकला की चिखल आपल्यावरच उडतो. तीच या माणसाची गत आहे. नाही मम्मा, पण कधीतरी तर बोलावं लागणार की नाही? काकू, नाना, हे खरंय की माझी मम्मा तिच्या पार्टनर बरोबर राहते लग्नाशिवाय. झालं समाधान तुझं? आता हे असं का आहे आणि कशासाठी ना, हेही मला सांगू. सौरवणीचं प्रेम होतं. माझ्या मम्माचं आणि सौरभचं एकमेकांवर रस प्रेम आहे, पण आजही तिला तिचं नातं सतत जस्टिफाय करावं लागतं. सगळ्या प्रश्नांना एकटं सामोरं जावं लागतं. आजपर्यंत तिने सगळं एकटीने सहन केलंय. हे घर सांभाळलंय, मला सांभाळलंय. आता तरी तिला तिच्या आवडत्या व्यक्तीबरोबर जगायचा हक्क आहे ना.
हा ड्रामा तू सुरू केला होतास ना, आता मी संपवते.